पुढे पुढच्या बातमीकडे अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय। महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवार्पण मस्तूत नृत्य सादर करणार आहे। मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध दर्शवलाय। हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून चेंगराचेंगरीचाही धोका असल्याचा दावा त्यांनी केला। तर दुसरीकडे प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणारच अशी माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त मनोज थेटे यांनी दिली आहे। तसंच या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाची परवानगी मिळाल्याचा दावाही थेटेंनी केलाय। राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे। अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा। येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे। जरी प्राजक्ता माळी तिथे शिव स्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे। कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे, शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे। ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे। आज मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो, कार्यक्रम आयोजित करत असतो। तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का? आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे, आराध्य दैवत आहे। त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला। वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे। प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा। या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे। पुढच्या बातमीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकी स्थगिती प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवलाय। 1 मार्चला नाशिक जिल्हा न्यायालय निर्णय देईल। मात्र न्यायालयाच्या निर्णयावर मंत्री माणिकराव कोकाटेंनी आक्षेप घेतलाय। माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती। या विरोधात कोकाटे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात अपील केलंय। पुढची बातमी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील खेडमध्ये अनधिकृत रिसॉर्टमध्ये पार्टी केल्याचा व्हिडिओ वडेट्टीवारांनी ट्विट केलाय। या व्हिडिओमध्ये अधिकारी नृत्य करताना दिसतात। जनता कर भरते आणि महसूल अधिकारीच अनधिकृत रिसॉर्टवर मौज मजा करत असल्याचं ट्विट वडेट्टीवारांनी केलंय आणि बावनकुळेंवर त्यांनी निशाणा साधलाय। दरम्यान वडेट्टीवारांनी काय ट्विट केलंय पाहूया। पुण्यातील खेडमध्ये अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची पार्टी। जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज मजा करतायत। उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे डान्स करत सहभागी झाले। दरम्यान यानंतर बावनकुळेंनी व्हिडिओ पाहून चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय। मला काल रात्री समजलं, आज सकाळी मी ते बघितलं आहे। आमचे काही महसुली उपजिल्हाधिकारी, काही तहसीलदार त्या पार्टीमध्ये होते। तो रिसॉर्ट अनधिकृत आहे असा प्राथमिक अहवाल आहे। जिल्हाधिकाऱ्याला मी संपूर्ण माहिती मागितली आहे। जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई आम्ही करणार आहोत। लाडकी बहीण योजनेमध्ये वर्षाच्या सुरुवातीच्या 2 महिन्यातच 9 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत। अर्जाची पडताळणी सुरू असल्यानं ही संख्या 50 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचं टेन्शन आता वाढलंय। पाहूया। 50 लाख लाडक्या अपात्र। सरकारचे वर्षाचे 1600 कोटी वाचणार। अपात्रतेची कात्री, निधीची खात्री। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही छाननी न करता महायुती सरकारने 2,40,00,000 लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये वाटप सुरू केलं होतं। त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला तब्बल 3600 कोटी रुपयांचा बोजा पडला। मात्र जसं पुन्हा महायुती सत्तेवर आली तेव्हापासून या सरकारने लाडक्या बहिणींच्या अपात्रतेचा धडाका लावला। आधी स्वतःहून माघार घेण्याचं आवाहन केलं,
त्यानंतर छाननी करत नावं कमी करण्यात आली. त्यात एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आपण पाहूयात किती लाडके अपात्र होणार आणि त्यामुळे सरकारी तिजोरीवरचा भार किती कमी होणार आहे. गेल्या 2 महिन्यात 9 लाख लाभार्थींची संख्या कमी झाली आहे. छाननीमध्ये जानेवारी महिन्यात 5 लाख तर फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र ठरल्यात. योजनेचे निकष लावल्यानंतर टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1620 कोटी रुपये वाचणार आहे. असं आहे की सरकार ठाम निर्णय जर घेणार असेल आणि त्या महिलांना वंचित ठेवणार असेल, त्या महिलाच एकत्रित येतील आणि सरकारच्या विरोधी त्या भूमिका घेतील. आमचं मत मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की एकदा दिलेलं आहे आणि दिल्यानंतर तुम्ही त्यांचं नाव वगळणं हे योग्य आहे असं माझं. अनेक महिलांना आपली फसवणूक झाली असं वाटेल. ही योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाल्यापासून सुमारे 2.5 कोटी महिलांना फायदा झाला. या योजनेत 30 ते 39 वर्ष वयोगटातील 29% महिलांचा समावेश आहे. 40 ते 49 गटातील 23.6%, 50 ते 65 वयोगटातील 22% आणि 60 ते 65 वयोगटातील 5% महिला आहेत. मात्र आता निकषाच्या कात्रीत अनेक महिला बाद झाल्यात. या योजनेत काही पुरुषांनी पण खातं उघडल्याचं निष्पन्न झालं होतं, तर काही जणांच्या नावावर अनेक खाती असल्याचं समोर आलं. या योजनेतील अनेक गैरप्रकार समोर आले. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याचं उघड झालं. त्यामुळेच निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या या योजनेचे लाभार्थी केवळ गरजूच असतील याकडे सरकारचं कटाक्षाने लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर इकडे सरकारला ईव्हीएमचा घोळ घालायचा होता आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना आणली गेली असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय. लाडकी बहीण योजनेनं सरकारकडे इतर योजनेसाठी पैसेच उरलेले नाहीत. आता 9 लाख लाडकी योजनेतून काढल्या जातील असाही दावा प्रणिती शिंदे करतायत. महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं. ऍक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVM वरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो. ऍक्च्युली ते EVM मुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. पुढच्या बातमीकडे. बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आहे. मसाजोगच्या ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार आहे. जोवर सरकार मागण्यांबाबत ठोस निर्णय घेणार नाही तोवर अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार मसाजोगच्या ग्रामस्थांनी केलाय. मसाजोगमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने उलटले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही आणि यासह मसाजोग वासियांच्या 7 मागण्या देखील आहेत. तर आमचे प्रमुख हेच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. आणि असं आज ज्या गावकऱ्यांनी ठाम निर्णय घेतलाय की जोपर्यंत ज्या आमच्या मागण्या त्याची अंमलबजावणी होत नाहीये तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केलं जात नाही. हेच असेल, कठोर आंदोलन असेल. मी ज्यावेळेस दादांच्या तिथं पण आंदोलन केलं तर माझा एक स्वभाव आहे, मी एकदा गोष्ट ठरवली तर त्याच्यात पुन्हा माघार होत नाही. मी तुम्ही बघताय अशाच पद्धतीनं इथंच थांबणार आहे. मी इथून उठणार नाही, पाणी देखील घेणार नाही किंवा अन्नत्याग तर आंदोलन आहेच आहे, पण कुठल्याही आंदोलनाला म्हणजे जे काही आंदोलन आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही. मागण्या काय आहेत मसाजोगवासियांच्या, त्यावर एक नजर टाकूया. केचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करा आणि सह आरोपी करा. फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.
वाशी पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करा. आरोपींना फरार करण्यास मदत करणाऱ्यांनाही सह आरोपी करा. आणि पोलिसांनी कळंबकडे मृतदेह नेण्याचं षडयंत्र कुणाच्या सांगण्यावरून रचलं याची चौकशी करा. मसाजोग इथं सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे यांनी थेट भेट दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय. शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत जरांगेंनी शिंदेंचं कौतुक केलं. कापामध्ये टाकले असते, टांगड्या धरून आपलेले असते झाडाझाड कुंकडे बी. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक राहू. ही तिरस्कारासारखी वागणूक आहे, तिरस्कारासारखी. देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे. सरकार सोबत असून न्याय नाही, पाठ कशी तोपटायची? इतकी दुर्दैवी वेळ. ही लय संशोधनाचा विषय झालाय भयंकर. 3 महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक बी सह आरोपी नाही. आणि हे देशमुख कुटुंब उपोषणाला बसतंय म्हणजे इथंच तिरस्कार लक्षात येतो. किती तिरस्कार आहे. अरे बाबा, मुख्यमंत्री होते तेव्हा चलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चलून द्यायचे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता 50%वरून 53% वाढ करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. 50% आधी होता, 3% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 50 वरून हा आकडा 53% पोहोचलाय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असतानाच तिकडे एआयच्या वापरानं आता कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. म्हणजे नेमकं काय होणार आहे पाहूया. एआयचा वापर, डीबीएस कर्मचाऱ्यांवर गंडांतर. 2 लाख नोकऱ्या जाणार. 3 वर्षात कर्मचारी होणार बेरोजगार. सध्या जागतिक पातळीवर एआय तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. अगदी बँकिंग क्षेत्रातही एआयचा वापर वाढणार आहे. त्यामुळे एआय अनेक क्षेत्रातील नोकऱ्या खाणार असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. अशातच बँकिंग क्षेत्रात याचा मोठा धोका असल्याचंही बोललं जात आहे. जागतिक बँक प्रमुख डीबीएस ग्रुपचे सीईओ पियुष गुप्ता यांनी यावर आपलं मत मांडलंय. भविष्यात डीबीएस बँकही 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखतीये. या कर्मचाऱ्यांना 3 वर्षाच्या कालावधीत काढून टाकलं जाईल. ही कर्मचारी कपात डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% असेल. डीबीएसनं 2 वर्षांपूर्वी जनरेटिव्ह एआयची अंमलबजावणी सुरू केली. जनरेटिव्ह एआयचे पूर्ण फायदे अद्याप दिसून आलेले नाही असं गुप्ता यांनी म्हटलंय. त्यामुळे येत्या 3 वर्षात कॉन्ट्रॅक्ट आणि टेम्पररी पदावर असलेल्या कामगारांच्या नोकरीवर गदा येणार आहे. एआयमुळे बँकिंग क्षेत्रात बदल होणार हे तर निश्चित आहे. काही नोकऱ्या कमीही होतील, मात्र त्याचबरोबर नवीन संधी देखील निर्माण होतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्य शिकून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या बदलासाठी तयार राहणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे नवकौशल्य आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. पुढची बातमी नाशिकमधून. नाशिक जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. 2 गटात झालेल्या हाणामारीतील जखमींची पुन्हा जिल्हा रुग्णालयातल्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलाय. आरोपींनी एकमेकांवर खुर्च्या, स्टूल्स फेकून मारले. अचानक झालेल्या हाणामारीनं रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि परिचारिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. रुग्णालयात सुरक्षा रक्षक आणि पोलीस तैनात केले नाहीत तर काम बंद करण्याचा इशारा परिचारिकांनी दिलाय. पुढची एक वेगळी बातमी आहे. टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमातील कथेला शोभेल असाच एक प्रकार सध्या घडलाय. तोही महाराष्ट्रात घडलाय. घरात टॉयलेट नाही म्हणून पत्नीनं थेट माहेर गाठलंय. सासरी परत येण्यासाठी तिनं आता एक अट ठेवली आहे. काय हा प्रकार पाहूया. टॉयलेट नाही घरी, बायको गेली माहेरी. ग्रामपंचायतीचा कारभार, विकासाची मारामार. महाराष्ट्रातली टॉयलेट एक प्रेमकथा.
हे आहेत अकोला जिल्ह्यातले दिग्रसचे विकास तायडे. भावाभावाच्या संपत्तीची वाटणी झाली आणि शौचालय मोठ्या भावाला मिळालं. त्यानंतर विकासकडे शौचालय राहिलं नाही. त्यामुळे विकासच्या बायकोचा संयम तुटला आणि तिनं थेट माहेर गाठलं. आता जोपर्यंत शौचालय बांधणार नाही तोपर्यंत परत न येण्याची अट विकासच्या बायकोनं घातली आहे. त्यामुळे अकोल्यातील हा प्रसंग राज्यात चर्चेचा विषय ठरलाय. मोठ्या गळ्याच्या नावानं गेला आमचं संडास, आता ते यूज करणार आहेत. मग ते विशाखाले आमच्या म्हणजे माझी पत्नी जी आहे तिला थोडीशी तकलीफ होऊन राहिली. मग आता हे टिनाचं काढलेलं आहे आम्ही थोडंसं बाथरूमसाठी, पण संडाससाठी बाहेर जावं लागलं. तर जत्रीच्या आंधी दौंडी झाली की बा जो बाहेर पकडल्या जाईन त्याले 1000 रुपये दंड. मग आता बायको घाबरली, बायको आहे भेकाडी, 10वी पास आहे वा, एवढी काही शिकेल नाही. मग ते थेट लगे तिनं गुंडावलं तिचं आणि मग लगे तिच्या माहेरी निघून गेली. विकासनं घरी शौचालय बांधण्याचं पत्नीला वचन दिलंय. मात्र ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे शौचालय बांधण्यात अनंत अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. नेमक्या कोणत्या अडचणींमुळे विकासचं शौचालय रखडलंय तेही पाहूया. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशातील महिलांच्या सन्मानासाठी स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत घरोघरी शौचालय बांधण्याबाबत घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. गावातील भिंतींवर शौचालयासंबंधी घोषणा लिहिल्या गेल्या. गावात दवंडीही पिटली जाऊ लागली आणि दंडाचीही घोषणा झाली. मात्र गाव हागणदारी मुक्त झालं नाही असंच चित्र आहे. सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येईल येते की उघड्यावर कोणीही बसू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. घरात टॉयलेट नसल्यामुळे टॉयलेट एक प्रेमकथा सिनेमात दाखवल्याप्रमाणेच विकासची पत्नी माहेरी निघून गेली आहे. यात विकास टॉयलेट बांधण्यासाठी धडपड करतोय. मात्र एकीकडे दंडाची घोषणा करणारी ग्रामपंचायत आणि प्रशासनच त्याच्या शौचालय बांधण्याच्या इच्छेच्या आड येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आत्ता तरी ग्रामपंचायत विकासला शौचालय बांधण्यासाठी मदत करणार की त्याच्या बायकोला सासरी आणण्यासाठीची ससेहोलपट कायम राहणार हे पाहणं महत्वाचं आहे. देशात प्रत्येकाच्या घरी शौचालय झाल्यास तेव्हा देश खऱ्या अर्थानं महासत्ता होईल असं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं होतं. मात्र देशाची वाटचाल सध्याची त्याच दिशेने सुरू आहे. असे असताना अनेक समस्या आणि घटना दिसून येतात. मात्र त्या समस्या सरकार आणि प्रशासनाने दूर केल्यास नक्कीच देश महासत्ता होईल असं म्हणता येईल. अक्षय गवडी, साम टीव्ही न्यूज, अकोला.